नमस्कार मित्रांनो, आज 18 जानेवारी आपला इतिहास म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो ते म्हणजे आपले एक प्रकारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. जन्म त्यांचा निफाडला झालाय नाशिक जिल्ह्यात. याच्यावर एकदा प्रश्न आलेला होता आपल्याला. मुंबई विद्यापीठाचे जे काही पहिले ग्रॅज्युएट्स आहेत त्या पहिल्या 4 ग्रॅज्युएट्समध्ये आपल्याला न्यायमूर्ती रानडे बघायला मिळतात आणि या 4ही जणांमध्ये ते पहिले आहेत त्यांच्या रँकिंग्समध्ये, म्हणून त्यांना एक प्रकारे पदवीधरांचे मुकुटमणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इतिहास आणि अर्थशास्त्र या आपल्या विषयांमध्ये त्यांनी एक प्रकारे ग्रॅज्युएशन केलेलं होतं. त्यानंतर मुळातच त्यांचं जे नाव आहे महादेव गोविंद रानडे याच्याबद्दलही थोडा एक प्रकारे संभ्रम असतो. त्यांचं मूळ नाव आपल्याला माधवराव गोविंदराव रानडे असं बघायला मिळतं. म्हणून जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वैचारिक जरी एक प्रकारे विरोधक असले तरी टिळकांनी त्यांच्या ट्रिब्यूटसाठी एक प्रकारे सर्वज्ञ सही माधव असा त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सर्वज्ञानी असे हे माधवराव गोविंदराव रानडे हे होते आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीला त्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केलंय. अक्कलकोट संस्थानामध्ये कारभारी म्हणून, कोल्हापूर संस्थानामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 1861 पासून ते फेलो होते. म्हणजेच ते एक प्रकारे काम करता करता शिकता शिकवण्याचंही काम करत होते आणि नंतर ते 1868 ला त्याच एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये परमनंट झाले. परंतु त्याच दरम्यान 1868 ला ते एक प्रकारे आपण म्हणूया की वकिलीची त्या काळातली सुरुवातीची परीक्षा पास झाली आणि स्मॉल कॉज कोर्टामध्ये ते ॲज अ जज म्हणून, पोलीस मॅजिस्ट्रेट म्हणून आणि असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून कार्यरत राहिले. 1868 पासून 1871 पर्यंत ते ह्या पदावर होते. नंतर 1871 ला जेव्हा प्रॉपर LLB ची डिग्री त्यांना मिळाली तेव्हा त्यांची बदली पुण्यात केली आणि अल्टिमेटली कायमस्वरूपी फर्स्ट क्लास फर्स्ट ग्रेड सबऑर्डिनेट जज म्हणून त्यांची तिथे नियुक्ती झाली. 1871 ते 1885 ते पुण्यात कार्यरत होते. 1885 ला मुंबई हायकोर्टाचे ते मग जज झाले आणि रिटायर होईपर्यंत ते मुंबई हायकोर्टाचे ॲज जज होते. या सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक एक प्रकारे कार्य सुद्धा आपल्याला केलेलं बघायला मिळतं. मग आधी प्रार्थना समाज असेल, प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्येही त्यांनी कामं केलेली आहेत. प्रार्थना समाजाची तत्व ठरवणं याच्यावर त्यांनी महत्त्वाचा भर दिलेला होता. ही तत्व त्यांनी ठरवलेली आहेत. प्लस प्रार्थना समाजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून एकेश्वर निष्ठियांची कैफियत नावाचं एक प्रकारे त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलं. सार्वजनिक सभा जी आपली एक प्रकारे 1867 आणि मग नंतर 1870 ची आहे, याच्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात गवा जोशी यांच्यासोबत आपल्याला योगदान आहे. या दोघांचाही प्रभाव आपले आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांच्यावर होता. सार्वजनिक सभेला सार्वजनिक सभा हे नाव सुद्धा रानडेंनी सुचवलंय. इंडियन नॅशनल काँग्रेसचं इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव सुद्धा रानडेंनी आपल्याला सुचवलेलं बघायला इथे मिळतं. अजून जर सामाजिक सांगायचं झालं तर एक प्रकारे वसंत व्याख्यानमाला 1875 आपण बघतोय. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी 1878 आपण बघतोय. जरट विवाहाला त्यांनी विरोध केला आहे. संमती वयाच्या बिलाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. बाल विवाह प्रतिबंध करावे यासाठी त्यांनी एक प्रकारे प्रतिज्ञा चळवळ सुद्धा सुरू केली होती आणि सामाजिक परिषद 1897 ची आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आपण जर त्यांच्या बाबतीमध्ये जर आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हिंदी अर्थशास्त्राचा पाया एक प्रकारे रचण्याचं त्यांना श्रेय दिलं जातं. एसे ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हे त्यांचं एक खूप गाजलेलं एक प्रकारे पुस्तक बघायला मिळतं आणि कौटिल्यानंतरचा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा त्यांची आपल्याला ओळख आहे. त्यानंतर 1890 ला त्यांनी औद्योगिक परिषदेची सुद्धा स्थापना आपल्याला केलेली बघायला मिळते आणि जर भारताचा विकास करायचा आहे तर शेती आणि उद्योग हे दोन्ही गरजेचे आहेत हा त्यांनी विचार मांडलेला बघायला मिळतो. दिनशा वाच्छांनी त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हटलेलं आहे. आंबेडकरांनी त्यांना रानडे हे त्याच काळात नाही कोणत्याही काळात इतर सर्वांपेक्षा महान आहेत हा त्यांनी उल्लेख केलेला बघायला मिळतो. पुणे शहराचा महान पुत्र म्हणून आपल्याला काय म्हणू आपण त्याला एक प्रकारे बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांचा गौरव उद्गार केलेला आहे आणि जी गुरु शिष्य परंपरा आहे ती मुळात रानडेंपासून सुरू झाली. रानडेंचे एक प्रकारे शिष्य आपले गोपाळकृष्ण गोखले आणि ॲलन हॅप्टोवियन ह्यूम सुद्धा बघायला मिळतात आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे शिष्य मग आपण महात्मा गांधी आपण बघतो. अशा या महाराष्ट्राच्या महान पुत्राला सलाम, त्यांनी कार्य केलं म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. धन्यवाद.